सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील नितीन किसन खर्डे या खासगी व्यक्तीला 5,000 रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलंय. तक्रारदाराच्या जेसीबीनं शेतकऱ्याच्या शेतजमिनीचं सपाटीकरण करण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी खासगी इसम नितीन खर्डे यांनी तक्रारदार आणि तलाठी यांना बोलावून घेतलं. त्याचवेळी मंडलाधिकारी आणि तलाठी यांनी सदर कामकाजाबाबत बोलणं केलं. त्यानंतर तक्रारदार तलाठी कार्यालयाबाहेर जात असताना खासगी व्यक्ती नितीन खर्डे यांनी तक्रारदाराकडून शेतजमीन सपाटी करण्याचं काम करायचं असल्यास मंडलाधिकाऱ्यांसाठी 5,000 रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुझ्यावर अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यावरून तक्रारदारानं नाशिकच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. त्यानंतर या पथकानं सापळा रचत खासगी व्यक्ती नितीन खर्डे याला 5,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलंय. पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली आहे. या कारवाईनंतर महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहावर धाव घेतली. नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांनी संगमनेरमध्ये धाव घेत चौकशी सुरू केली आहे. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.